नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। केंद्र सरकारची योजना खेत बचाव अभियान ह्या अंतर्गत आपल्या सिरसाडा गावाची पोखरा अंतर्गत निवड झालेली आहे। त्या पोखरा अंतर्गत सिरसाडा येथे गुरुवारी तमाम शेतकऱ्यांना जमविण्यात आलं। शेतकरी कसं प्रगतशील होईल व पोखरा अंतर्गत शेतकऱ्यांना काय काय सुविधा मिळणार आहे त्याबाबत तालुक्याचे कृषी अधिकारी नागरगोजे मॅडम व सहाय्यक कृषी अधिकारी टोंपे मॅडम व त्यांची संपूर्ण टीम यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी आता कोणते पीक घ्यायचे आणि शेतकऱ्यांचा कोणत्या पिकात फायदा आहे, या वर्षी जरा पावसाळा हे कमी होणार आहे असं जाणकारांचं मत आहे। त्या अंतर्गत शेतीचं नुकसान होऊ नये आणि शेतीच्या माध्यमातून शेतकरी कसं प्रगतशील करता येईल आणि शेतकऱ्यांचा कसं फायदा करता येईल आणि शेतकऱ्यांचं खेत बचाव अभियान अंतर्गत हे कार्यक्रम सिरसाडा येथे राबविण्यात आलं। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ठिकाणी मी होतो व तमाम सिरसाडा शहरातील शेतकरी होते। आमचे सोसायटीचे चेअरमन संतोषजी पांडे होते व अनेक शेतकरी मान्यवर होते। या सगळ्यांनी आलेल्या टीमचं मार्गदर्शन ऐकलं आणि शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, शेतकऱ्यांनी पुढील काम कसे करावे असे सविस्तर मार्गदर्शन नागरगोजे मॅडम व त्यांच्या सगळ्या टीमनं केले। शेतकऱ्यांनी त्यांना सगळ्यांना ऐकून घेतले व पोखरा अंतर्गत जे काही सुविधा मिळतात त्याबद्दल माहिती दिली व घेतली। त्यानंतर सर्व आलेल्या अधिकाऱ्यांना सिरसाडा ग्रामपंचायत येथे बोलून त्यांच्याशी मीटिंग घेतली व शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं सुखसुविधा देता येईल व कशा पद्धतीनं पोखरा अंतर्गत त्यांना पुढील काम राबविण्यात येईल ह्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली व सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत करण्याचं मी त्यांना सूचना केल्या व त्यांच्या काही सूचना असेल तर ते मी ऐकून घेतल्या। खरंच आपल्या सिरसाड्यातील शेतकरी हे प्रगतशील शेतकरी असेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।